पूजेचं नाव आहे मधुपर्क पूजन। ही पूजा कोणाची करावी तर शास्त्र असं सांगतं, आचार्यो ऋत्विजो वैवाह्यो राजा प्रिय स्नातकः। आचार्य यज्ञयाग आपण कधी ऐकले असतील, कधी बघितले असेल, कधी आपल्या घरी केले पण असतील। तर यज्ञयागांचे काही मुख्य गुरुजी असतात ज्यांना आचार्य ही संज्ञा असते, किंवा व्यासपीठांवरून अनेक मोठ्या कथा सांगितल्या जातात। भागवत कथा असेल, शिवपुराण कथा असेल, देवी भागवत असेल, रामायण असेल, महाभारत असेल, अशा जे कथा सांगणारे गुरुजी असतात ज्यांना आचार्य ही संज्ञा असते, अशा आचार्यांची ही पूजा केली जाते। आचार्य ऋत्विज त्या यज्ञातले दुसरे महत्त्वाचे गुरुजी असतात ज्यांना ऋत्विज हे पद देऊन भूषवलेलं असतं, त्या ऋत्विजांचीही पूजा केली जाते। आचार्य ऋत्विजो वैवाह्यो, विवाहास योग्य असलेला जो कोणी पुरुष असेल अशा पुरुषाचीही पूजा केली जाते। आज आपला विवाह संस्कार आहे म्हणून आपली पूजा आहे। राजा जो कोणी या देशाचा या नगराचा अभिषिक्त राजा असेल त्या राजाचीही पूजा केली जाते। जी कोणी व्यक्ती आपल्याला सगळ्यात जवळची असेल, प्रिय असेल, त्या प्रिय व्यक्तीची आपण ही पूजा करू शकतो। आणि ज्याचं स्नातकोत्तर शिक्षण संपन्न झाले, थोडक्यात ज्यांनी एखाद्या विषयाचा डिग्री संपादन केली, एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान अभ्यासलंय, अशा ज्ञानी माणसांची ही पूजा केली जाते। या पूजेचं नाव आहे मधुपर्क पूजा, ज्याला स्वागताची पूजा असे म्हटलं जातं। आपलं स्वागत या पद्धतीच्या पूजेने आपल्या सासू सासऱ्यांनी या ठिकाणी संपन्न केले। तर हे संपन्न करत असताना सगळ्यात पहिलं तर त्यांनी तुमची परवानगी घेतली, हे पूजन करू का? ज्यावेळेला तुम्ही परवानगी दिली त्यावेळेला तुम्ही पूजेला आरंभ केला। सगळ्यात वेगळ्या आसनावरती म्हणजे या सोफ्यावरती आत्ता तुम्हाला बसवलंय, तर ते आसन कोणाला दिलंय बसायला? नारायणाला। मग नारायणाला बसायला आसन सुद्धा तेवढं शुद्ध आणि सात्विक असलं पाहिजे ना, म्हणून या सोफ्यावर सुद्धा सगळ्यात पहिले तुम्हाला गर्भाचं आसन पहिले बसायला दिलं। तुमचे पाय धुतले, पाय धुवून तुमच्या पायावरती स्वस्तिक काढलंय। दुसरं आसन दिलंय, तुमच्या पायाच्या खाली ठेवलंय। सांगितलंय की आजच्या या मंगलमय दिवशी जो कोणी माझ्याबद्दल वाईट चिंतन करेल, अमंगल चिंतन करेल, माझ्या नाशाची कल्पना करेल, तो प्रत्येकाला आज मी माझ्या पायाजवळ ठेवेल, हा त्यातला भाव होता। नंतर वाटीमध्ये पाणी घेतलं, कपाळी वंदन केलं, कापणामध्ये सोडलं, तर पाण्याला स्पर्श केला आणि सांगितलं की पाण्या पावसाच्या रूपाने या भूतलावरती, या पृथ्वीवरती कुठे जरी कोसळला असता तरी शेवटी समुद्राला जाऊन मिळतो। जसं माझं प्रत्येक केलेलं कर्म मला माझ्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाऊ दे। काय असलं पाहिजे आपले अंतिम ध्येय? मोक्ष। माझ्या देहातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून इतकं चांगलं कर्म भगवंता घडू दे की अंतिमता तुझ्या चरणाची मला प्राप्ती झाली पाहिजे। भौतिक सुख या जगामध्ये अनेक आहेत, ते सगळे मिळवायचे, ते सगळे उपभोगायचे पण आहे, पण ते सगळं करत असताना भगवंता तुझ्या चरणाची प्राप्ती पण मला झाली पाहिजे, इतकं चांगलं माझ्याकडून देहातून कर्मातून घडू दे, असे ते अर्घ्यप्रदान केलं, आचमन केलंय। नंतर मधुपर्क नावाचा एक विशिष्ट पदार्थ तुम्हाला प्राशन करायला सांगितलं आहे की आजच्या या मंगलमय दिवशी आपल्याला संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत खूप आज आपल्याला उभं राहायचं, सगळ्यांना नमस्कार करायचे, सगळ्यांना हात जोडायचे, आपल्या शरीरातली एनर्जी त्या पद्धतीने आज आपल्याला विशिष्ट एनर्जीची गरज आहे, म्हणून तो विशिष्ट पदार्थ तुम्हाला या ठिकाणी प्राशन करायला। या पदार्थाचंच नाव आहे मधुपर्क। याच्यामध्ये दही होतं, त्याच्यामध्ये मध होतं आणि गाईचं शुद्ध तूप होतं। हे तिन्ही पदार्थ एकत्र करून आपल्या शरीरामध्ये तेजाचा, ओजाचा आणि वीर्याचा संचार वाढावा म्हणून तो मधुपर्क नावाचा पदार्थ आपण प्राशन केला। नंतर वेगवेगळे न्यास केले, मला चांगलं बोलता येऊ द्या, माझ्या नाकाने मला उत्तम पद्धतीने श्वास घेता येऊ द्या, माझ्या डोळ्यांना चांगलं दिसू द्या, माझ्या कानांना चांगलं ऐकायला येऊ द्या, माझ्या खांद्यांमध्ये म्हणजे बाहूंमध्ये उत्तम प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होऊ द्या आणि माझ्या शरीरामध्ये तेजाचा, ऊर्जाचा संचार वाढू द्या, असे न्यास केले। एक गर्भरूपी शस्त्र तुमच्याकडे त्यांनी दिलं, तुम्ही तलवार कदाचित घ्यायला विसरलाय म्हणून त्यांनी ते शस्त्र तुम्हाला हातात दिलं आणि सांगितलं की जावई महाराज हे शस्त्र घ्या आणि काय करा, समोर गाय आहे, या गाईला या शस्त्राने मारा आणि तिचा मांस भक्षण करा। असं केल्याने तत्वारे साहेबांनी, ताईंनी कळत न कळत आजपर्यंत जी काही पापकर्म केली असतील त्या पापांचं क्षालन या कृतीतून घडणार आहे। पाहूयात का गाईला? का? आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आपली गाय कोण आहे तर आपली माता आहे। या गाईच्या दुधावरती आपण लहानचे मोठे होतो, म्हणून तिचं पालन पोषण करण्याची, सांभाळण्याची, तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्याकडे असताना गाईला मारण्याचा विचार पण आपल्या मनाला स्पर्श करणार नाही, म्हणून ते गर्भरूपी शस्त्र तुम्ही तोडून टाकलं आणि फेकून दिलं आणि त्यांना सांगितलं की काळजी करू नका, असं केल्याने मी या गाईला अभय देतोय आणि या गाईला अभय दिल्याने सुद्धा तुम्हाला तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही पापांपासून निवृत्ती मिळणार आहे। तत्वारे साहेब नाही कळत न कळत
आपल्याकडून आजपर्यंत काही पापकर्म केलं गेलं असेल तर ते आपल्या होणाऱ्या जावयांनी ते सगळं धुवून टाकले आहे. म्हणजे त्यांनी आपला देह जो आहे तो परिपूर्ण शुद्ध केला आहे. आणि जो देह शुद्ध करतो, जो पापांपासून निवृत्त करतो, तो साक्षात कोण असतो? तो साक्षात विष्णू असतो, तो साक्षात नारायण असतो. म्हणून आजपासून जावयाचा फोन आला तर आपल्याला हॅलो हाय करायचं नाही, काय म्हणायचंय? नारायण नारायण. कारण जावई कसे आहेत आपले? नारायण स्वरूप येते. म्हणून या जावयांना आपण गंध लावलाय नारायण स्वरूपातल्या, त्यांना अक्षता वाहिल्या आहेत. सगळ्यांकडे उंची अशी वस्त्र त्यांनी परिधान केली, डोक्यावरती मुकुट बांधताय. त्यांच्या डोक्यावरती आपण छत्र पण धरलं होतं तुमच्या डोक्यावरती. आता ते छत्र धरलं म्हणजे काय? तर या स्नेहल बरोबरच पतवारे परिवाराची सोबत आपला आता ऋणानुबंध जोडला गेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सुखात दुःखात आजपासून आपलं सहभाग महत्त्वाचा आहे. म्हणून ही जबाबदारी छत्राच्या रूपाने तुमच्या डोक्यावरती धरली गेली. ते छत्र धरलंय. त्यानंतर तुम्हाला धूप दीप उदबत्ती ओवाळली, निरांजन ओवाळली, तुम्हाला साखरेच्या रूपाने तुम्हाला नैवेद्य अर्पण केलं आहे, श्रीफळ अर्पण केले, दक्षिणा अर्पण केली. आणि या सगळ्यांनी मिळून तुम्हाला म्हणजे नारायणाला पुष्पांजली अर्पण केली. आणि होणाऱ्या सासू सासऱ्यांनी या ठिकाणी तुम्हाला खाली वाकून एक नमस्कार पण केला आहे. जीवनामध्ये ही एकमेव वेळ अशी असते की त्या ठिकाणी सासू सासऱ्यांनी आपल्याला नमस्कार करायचा. इथून पुढे आपल्यापेक्षा मानाने वयाने ते ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, म्हणून आपण त्यांना नमस्कार करणार. पण हा नमस्कार कोणाला? नारायणाला, त्या नारायणाला. म्हणून ही स्वागताची या पद्धतीची पूजा आपण या ठिकाणी संपन्न केली आहे. आता नवरदेवांना नवरदेवांचे मामा घेऊन मंचावरती येतील. वधूचे मामा, नवरीचे मामा नवरीला घेऊन मंचावरती येतील. वधूकडून आणि वराकडून एक करवली करा धरण्यासाठी, म्हणजे तो मंगल कलश धरण्यासाठी करवली असेल. आणि मंगल दीप म्हणजे तो दिवा हातात धरण्यासाठी एक सुवासिनी नवरदेवाच्या आणि नवरीच्या मागे असते. तर नवरीचे मामा आणि मामा दोन्हीकडचे मामा वधूवरांना कृपया मंचावरती घेऊन या. सगळे मान्यवर उपस्थित, सगळे मान्यवर, आपण सगळेच जण संध्याकाळी पुन्हा आशीर्वाद देणार आहोत. त्यावेळेला पायात चपला बूट असतील तर चालतील. परंतु आत्ताचा विवाह कोणाचा आहे? स्नेहल आणि अवधूत यांच्यामध्ये असलेले लक्ष्मीनारायण यांचा तो विवाह आहे. म्हणून वधूवरांना आपण आपले आशीर्वाद अक्षतांच्या रूपाने त्यांच्या डोक्यावरती वाहणार आहोत. त्यांना शक्य आहे विनंती आहे, सगळ्यांनी पायातले चपला बूट बाजूला काढा आणि मग आपण हातामध्ये मंगल अशा अक्षता घ्या आणि सगळे मंगल आशीर्वाद या वधूवरांना अर्पण करा. गुरुजी खूप छान. फेब्रुवारीला लग्न आहे. थांब रे, 20 देऊन टाक.